नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन हे किल्लेदारच्या घरी जमलेले असतात. ते सगळे बसून काही कागदपत्र चेक करत असतात. त्यावर सायली म्हणते, आपण ही कागदपत्रे फक्त वरवर पाहिलीत तरीही आपल्याला इतक्या चुका दिसल्या. कदाचित ही नीट लक्ष देऊन पाहिली तर आपल्याला अजून काही ना काहीतरी नक्की सापडेल. तेव्हाच अर्जुनला एक मोठी नोट दिसते. तो लगेच किल्लेदारला दाखवतो. तेव्हा किल्लेदार नीट बघून म्हणतो, हे तर रिटेस्ट करण्याची मागणी नाकारलेली नोट आहे आणि रिटेस्ट न करण्याचं कारण आयडेंटिटी कन्फर्म असं लिहिलंय. मग सायली म्हणते, म्हणजे DNA टेस्ट परत करून मागितली तरी होऊ द्यायची नाही. अर्जुन म्हणतो, एवढा मोठा निर्णय कोण घेऊ शकतं? म्हणजे ती डेड बॉडी प्रतिमा आत्याची नाही हे कोणाला तरी लपवायचं होतं आणि म्हणूनच हे सगळं सांगण्यात आलं की परत टेस्ट करू नये. म्हणजे परत असं दिसतंय की हे सगळं कोणीतरी मुद्दाम करून आणलंय असा अर्जुनला संशय येतो आणि हे सगळं करणारा महिपत असू शकतो असं आम्हा दोघांना वाटतं असं अर्जुन म्हणतो. अर्जुन हे किल्लेदारला सांगत असतो. त्यावर किल्लेदार म्हणतो, हे सगळं इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घडवून आणले आणि त्यावरून एवढंच लक्ष देते की हा खेळ नक्कीच खूप मोठा आहे. आता प्रतिमात्या तिथे चहा घेऊन येते व त्यांचं सगळं ऐकत असते. अर्जुन म्हणतो, हे सगळं महिपत आणि त्या मिस्ट्री मॅननी घडवून आणलेलं असेल असा संशय मला आहे. पण हे खात्री करायची असेल तर आपल्याला हॉस्पिटलमधूनच जाऊन चेक करायला हवं, तरच सगळं क्लिअर होईल आपल्याला. दुसरीकडे सचिन अस्मितावर खूप प्रेम असण्याचं भासवत असतो. अस्मिताला म्हणतो, अस्मित चल आजपासून आपण मेडिटेशन करणार आहोत. त्यावर अस्मिता कंटाळा येऊन म्हणत असते, नाही नको. त्यावर सचिन म्हणतो, अस्मी हे सगळं आपण आपल्या बाळासाठी करत आहोत ना. मग अस्मिता तयार होते आणि सचिनसोबत मेडिटेशन करायला जाते. त्यावर अस्मिताची आई म्हणते, सचिन असला की अस्मी किती खुश असते ना. देवी आई या दोघांना नेहमीच खुश ठेव, कुणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस. आता सचिन अस्मिताला मेडिटेशन शिकवत असतो आणि हळूहळू तिला श्वास आतमध्ये घ्यायला बाहेर सोडायला सांगतो. हे सगळं डोळे बंद करून कर असं सांगत असतो, म्हणजे फोकस होईल. त्यात सचिनकडून एक फाईल खाली पडते आणि त्यामधले काही कागदपत्रेही खाली पडतात. ते गोळा करतच असतो. त्यावर त्याला एक फोटो दिसतो. फोटो असतो साक्षी शिकरेचा. सचिन विचारात पडतो, साक्षीचा फोटो अर्जुनच्या फाईलमध्ये कसा काय? अस्मिताची आई तिथे येते आणि सचिनला हाक मारते, सचिन इकडे ये जरा. आणि त्या म्हणतात, आज तू अस्मीला घेऊन डॉक्टरकडे जाणार आहेस का? जर नसशील तर मी जाते. त्यावर सचिन म्हणतो, हो मी जाईन आई, तुम्ही नका काळजी करूत. आता आई तिथून निघून जातात. तेवढ्यात सचिनला साक्षीचा फोन येतो. सचिन तो अजिबात पिक करत नाही. इकडे प्रिया नागराज काकांना फोन करते आणि म्हणते, बापरे, कॉल उचलल्यावर एकही टोमणा नाही आला तुमच्या तोंडातून. म्हणजे मी सांगितलेला प्लॅन एक्झिक्यूट झालेला दिसतोय. त्यावर नागराज म्हणतो, हो प्रिया, तू सांगितलेला प्लॅन एकदम झकास झाला आहे. प्लॅन एकदम सुपरहिट झाला आहे. महिपत खूपच घाबरला आहे आणि महिपतचा चेहराही बघण्यासारखा झालाय. त्यावर प्रिया म्हणते, थांबा, तो महिपत आहे, कधीही काहीही करू शकतो. पण हे एकदम लाईटमध्ये घेऊन चालणार नाहीये. शिवाय मागच्या वेळी तुमच्यावर कसा हल्ला केला होता हे लक्षात आहे ना, सावध राहा. वर नागराज म्हणतो, मी काहीही विसरलेले नाही हा. आणि मागच्या वेळी तो जेव्हा पळून चालला होता ना, तेव्हा धरून ठेवलं होतं मी त्याला आणि बांधून ठेवलं त्याला पुन्हा. जेव्हा तू पहारेकरी करत होतीस ना, तेव्हा तो निसटून गेला होता, विसरू नकोस. त्यावर प्रिया म्हणते, बर ठेवते मी आता फोन. आता प्रिया स्वतःशीच बोलत असते, असू दे नागोबा, तुझ्या तांगड्यात तुझ्याच गळ्यात कधी पडतील ना हे तुला सुद्धा कळणार नाहीये. दुसरीकडे सायली सुमनची काळजीपूर्वक चौकशी करत असते. ती सुमनला म्हणते, सुमन काकू तुम्ही बऱ्या आहात ना? आता अजून काही नाही ना घडलं? त्यावर सुमन उत्तर देते की नाही सायली, काल रात्री त्यांनी माझ्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला, पण तू सांगितल्याप्रमाणे मी त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. सायली म्हणते, खरंच? त्यावर सुमन काकू म्हणतात, अगं हो, खरं तर माझं मलाच आश्चर्य वाटत आहे की हे सगळं मी कसं केलं. तुझ्याशी बोलल्यानंतर सायली मला खूप धीर आला आहे. त्यावर सायली म्हणते, सुमन काकू तुम्ही धाडशी तर आहातच आणि हुशारसुद्धा. मी फक्त तुम्हाला त्याची जाणीव करून दिली एवढंच. आता सायली थेट मुद्द्याला येते व सुमन काकूंना म्हणते, सुमन काकू मला तुमची थोडी हेल्प हवी होती. सुमन ही म्हणते, हो बोल ना. त्यावर सायली म्हणते, खरं तर अशी वेळ कधीच कोणाला येऊ नये. पण सुमन काकू, नागराज काका कुठे जातात, कधी जातात, काय करतात, हे सगळे अपडेट तुम्ही आम्हाला द्याल का? आता सुमन म्हणते, हो नक्की सायली, मी यांच्या बारीक हालचालीवर लक्ष ठेवेन आणि मला जर काही खटकलं तर मी नक्की तुला आणि अर्जुनला फोन करून सांगेन. मलाही कळायला हवं ना की यांचे पाय किती चिखलात बुडलेले आहेत. आता सायली आणि अर्जुन किल्लेदारच्या घरातून निघतात. तेवढ्यात
अर्जुन सायलीला सांगत असतो की सायली, आपल्याला एवढे सगळे मेडिकल रिपोर्टमधून क्लू तर मिळालेले आहेत, पण आपल्याला अजूनही अशा माणसाची गरज आहे ज्याला मेडिकलमधलं नॉलेज असेल. त्यावर ते दोघे विचार करतात. मग त्यावर सायली म्हणते, म्हणजे अश्विन भाऊजी? त्यावर अर्जुन म्हणतो, हो, आपण अश्विनची मदत घेऊ शकतो, पण प्रॉब्लेम तेव्हा होईल जेव्हा अश्विन सगळं प्रियाला सांगेल, कारण तो सगळं प्रियाला सांगत असतो. आता यावर दोघे जण डिस्कस करतात की आपण एकदा अश्विन भाऊजींशी बोलून बघितलं पाहिजे. आता हे दोघे घरी येतात आणि अश्विनशी बोलून बघतात. अश्विन, आम्हाला तुझी मदत हवी आहे. प्रतिमा हत्याचा अपघात कोणी घडवून आणला होता आणि ती खोटी डेड बॉडी कोणी ठेवली होती, या सगळ्यात तुझी आम्हाला फारच मदत होईल. तू आम्हाला मदत करशील ना? अश्विनही मदत करायला होकार देतो. आता दुसरीकडे सुमन काकू पाहतात की नागराज काका घराच्या बाहेर कुठेतरी चालले आहेत. सुमन काकू नागराज काकांना हाक मारायचा प्रयत्न करतात, पण नागराज काका काही थांबत नाहीत. ते निघून जातात. आता सुमन काकू नागराज काकांचा पाठलाग करतात व बघतात की ते नक्की कुठे चाललेत. पाठलाग करत करत ते एका टपरीवर थांबतात. तिथे ते सिगरेट वगैरे घेतात आणि कोणाला तरी फोन करत असतात. आता हा फोन कोणाला करतात यासाठी सुमन काकू गाडीच्या मागे लपतात, पण त्यांना काही ऐकू येत नाही. तेवढ्यात नागराज काका पुढे पुढे निघून जातात. सुमन काकूही त्यांचा पाठलाग करतच असतात. आता पाठलाग करत करत सुमन काकू मागे जातच असतात. तेवढ्यात दोन गुंडे तिथे येतात आणि सुमन काकूंना घेरतात. ते चोर असल्याचं नाटक करत सुमन काकूंकडून मंगळसूत्र त्यांचं हिसकावून घेतात आणि बांगड्याही काढ म्हणतात. मात्र सुमन काकू मंगळसूत्र हिसकावून घेतल्यानंतर पळून जाते. तेवढ्यात नागराज काका तिथे येतात आणि त्या दोन्ही गुंडांना थोडे पैसे देऊन मंगळसूत्र परत वापस घेतात. ते दोन्ही गुंड नागराज काकांनीच पाठवलेले असतात. आता सुमन काकू खूप घाबरलेले असतात आणि त्या घरी निघून येतात. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, साक्षी शिकरेला दिसतं की तिच्या घराच्या बाहेर काही पोलीस आलेले आहेत. ती विचार करते की हे पोलीस कदाचित माझ्यासाठीच तर आलेले नाही आहेत, ते मलाच तर शोधित नसतील. त्यांना कळलं असेल का की साक्षी शिकरे जिवंत आहे? आता हे आपण पाहणार आहोत उद्याच्या एपिसोडमध्ये. मग आजचा एपिसोड आपला तुम्हाला कसा वाटला, रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आता उद्याच्या एपिसोडमध्ये.